मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीच्या रिलेटेड स्ट्रॅटेजी बघितली होती, इम्पॉर्टंट किंवा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय ते सगळं बघितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 किंवा विज्ञान भाग 2 जो आहे 10वीचा तर तो बघणार आहे। तर त्या पद्धतीमध्ये किंवा त्या पेपरमध्ये त्या सब्जेक्टमध्ये काय काय महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि कोणत्या टॉपिक्सवरती आपल्याला फोकस करायचे, कोणत्या घटकांवरती आपल्याला फोकस करायचे, कोणते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते सगळं या व्हिडिओ बघणार आहे। व्हिडिओ शॉर्ट पण बघा, मित्रांना शेअर करा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ ज्यावेळेस चॅनलवरती येईल तर तो व्हिडिओ तुम्ही बघता येईल तुम्हाला, कारण महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतात। तर पहिलं आहे तुमचं पार्ट 2 मध्ये। तर पहिला टॉपिक आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन। त्या हेरिडिटी अँड इव्होल्युशनमध्ये काय कोणते कोणते महत्त्वाचे घटक आहेत, तर त्यात पहिला आहे एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, म्हणजे उत्पत्तीचा जे पुरावे आहेत तर त्या पुराव्याबाबतीत तुम्हाला माहिती द्यायची आहे किंवा माहिती त्याच्याबद्दलचा अभ्यास करायचा। तर काय करायचं, हे जे सगळे टॉपिक्स दिलेले आहेत किंवा हे जे सगळे टॉपिक्स देणार आहे तुम्हाला, तर ते टॉपिक व्यवस्थित आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला असेल आणि तुम्ही नोट्स बनवलेले असतील। फक्त आता काय करायचं, जे नोट्स बनवलेले नाही, जे नोट्स तुम्ही बनवायचे आहेत त्या नोट्स बनवा। ह्याच्यातले जे टॉपिक शिल्लक राहिलेले आहेत जे तुम्ही बनवलेले आहेत तर त्यांची नोट्स बनवा। ऑलरेडी जे बनवले तर त्यांचं रिव्हिजन करायचं, दोघींचं व्यवस्थित पद्धतीनं किंवा चांगल्या पद्धतीनं काय करायचं, तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे। रिव्हिजन जर तुम्ही जास्त केलं तर तुम्हाला जास्त लक्षात राहू शकतं आणि परीक्षेमध्ये कुठलाही कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, तो फिल इन द ब्लँक्स असेल किंवा ट्रू फॉल्स असेल किंवा मॅच द पेअर्स असेल किंवा शॉर्ट नोट असतील, काय असतो सायंटिफिक रिझन असो, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सोडवता येतात जर तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असेल किंवा प्रॉपर रिव्हिजन जर तुम्ही केलेलं असेल तर। पॉईंट टू पॉईंट पहिला हेरिडिटी आणि इव्होल्युशनमध्ये काय एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन पहिला पॉईंट, आणि त्यानंतरचा पॉईंट आहे प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस जी आहे ना, प्रोटीन सिंथेसिस स्टेप्स म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती सुद्धा काय करायचे तुम्हाला फोकस करायचे। आणि त्याच टॉपिकमधला तिसरा घटक आहे तो डार्विन आणि लँडमार्क जे थेरी आहे, डार्विननी मांडलेला सिद्धांत, लँडमार्क मांडलेला सिद्धांत जो आहे लँडमार्क, तर तो सिद्धांत तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे। तो 100% येतो परीक्षेला, कारण डार्विनची थेरी ही खूप चर्चित आहे आणि ती इव्होल्युशनच्या ह्याच्यामध्ये खूप तिचं इम्पॉर्टन्स आहे। दुसरा प्रकार आहे किंवा दुसरा टॉपिक आहे त्याच्यात लाईफ प्रोसेस पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन आहेत त्या लेसनमध्ये, लाईफ प्रोसेस पार्ट 1 आणि पार्ट 2। तर त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे एकाच वेळेस सांगतो तुम्हाला। तर त्याच्यातलं पहिलं टॉपिक महत्त्वाचं आहे, पहिला घटक जो महत्त्वाचा आहे ना तो ग्लायकोलिसिस म्हणून आहे। ते ग्लायकोलिसिस जे ही आहेत त्याच्यात कर्व्स ETC इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करा, फोकस करा। पुढचं आहे सेल डिव्हिजन, पेशींचं विभाजन जे आहे त्याच्यावरती फोकस करा। त्यानंतर म्हणतो आपण एरोबिक अँड इनएरोबिक जे म्हणतो त्याच्यावरती, म्हणजे ऑक्सिशोषण आणि विनाऑक्सिशोषण ह्याच्यावरती सुद्धा काय करा, फोकस करा। काय ती कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे का, म्हणजे टिप लिहायला जर आलं किंवा फिल इन द बँक्सला आलं तर तुम्हाला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे। पुढचं आहे डबल फर्टिलायझेशन, त्यानंतर फ्लावरचं जे स्ट्रक्चर आहे, फुलाचं जे स्ट्रक्चर आहे तर ते सुद्धा तुम्हाला ते डायग्राम वगैरे काढता आली पाहिजे, त्यांना नावं दिले पाहिजे, कुठल्या पार्टला कोणतं नाव आहे। त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे आहे, जे म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला प्रजनन जे आहे ते प्रजननाच्या बाबतीत किंवा त्याच्या बाबतीत आपल्याला काय सगळी इन्फॉर्मेशन आपली असली पाहिजे। हे झालं लाईफ प्रोसेस पार्ट 1 आणि पार्ट 2। तिसरा घटक आहे किंवा तिसरा टॉपिक आहे पार्ट 2 विज्ञानातला, तर त्याच्यातलं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। आता त्या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापनात त्याच्यात काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे तर बायोडायव्हर्सिटीचे लेवल आहेत, म्हणजे जैवविविधता किंवा जैवविविधतेचे जे लेवल्स आहेत, स्तर आहेत, तर त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा। त्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन काय असतं किंवा कन्झर्वेशन लॉज कोणते कोणते आहेत, इंटरनॅशनल लेवलचे, नॅशनल लेवलचे किंवा आपल्या महाराष्ट्रातले किती लॉज दिलेले असतात, तर त्या सगळ्यांचा अभ्यास त्याच्यात करायचा आहे। आणि स्पेसीज कोणते आहेत जे थ्रेटंड आहेत, म्हणजे धोक्यात संकटात आलेली जी स्पेसीज आहेत, एंडेंजर स्पेसीज म्हणतो किंवा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, त्यांच्यावरती जरा जास्त फोकस करा, रिकाम्या जागाला जोड्याला येऊ शकतं। पुढचा टॉपिक आहे ग्रीन एनर्जी। त्या ग्रीन एनर्जी म्हणजे हरित ऊर्जा, हा जो टॉपिक आहे त्या हरित ऊर्जेमध्ये पॉवर प्लॅन्ट फ्लो चार्ट, तो जो पॉवर प्लॅन्ट आहे त्याचं फ्लो चार्ट व्यवस्थित करून घ्या। त्यानंतर हायड्रोइलेक्ट्रिक ॲडव्हान्टेजेस, म्हणजे जलविद्युत किंवा हायड्रोइलेक्ट्रिक जे पॉवर प्लॅन्ट्स आहेत किंवा त्यांच्या माहिती काय, तर त्यांचं काय म्हणतात महत्त्व काय, त्याचा उपयोग काय, तर याचं लिहायचं आहे। त्यानंतर थर्मल पॉवर प्लॅन्ट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट ह्याची माहिती लिहायची, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहे ना, एखादी गोष्ट आहे तर त्याची चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असतात, त्यामुळं वाईट परिणाम काय न्यूक्लिअर आणि थर्मलचे। त्यानंतर आहे नॅचरल गॅसचा जो प्लॅन्ट आहे तर तो कसा वर्क करतो त्यांच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये लिहावी लागते किंवा शेअर करावी लागते। हे झालं तुमचं ग्रीन एनर्जी किंवा हरित ऊर्जा याच्यामध्ये। पुढचा घटक आहे ॲनिमल क्लासिफिकेशन। आता ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे
काय म्हणतो वनस्पतींचं प्राण्यांचं वर्गीकरण. प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचे क्लासेस, जे 6 क्लासेस आहेत त्यांचे, ते 6 क्लासेस तुम्हाला लिहायचे आहे. त्याचे कॅरेक्टर्स कोणते कोणते, 5 कॅरेक्टर्स आहेत. त्यानंतर फायलम फीचर्स आहेत, फायला फीचर्स म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा. आणि गिव्ह रिझन्स, त्यांची कारणं द्यायची आहेत, कारणे द्या, वैज्ञानिक कारणे द्या म्हणतो आपण, तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, सगळं काय क्लिअर होऊन जाईल. पुढचा घटक आहे मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतो ना त्याला आपण. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला मायक्रोबियल एन्झाइम्स, त्यानंतर मायक्रोब युजेस, त्याच्यानंतर चीज आणि बेवरेजेस, हे त्यानंतर आहे ऑर्गॅनिक ॲसिड टेबल आहे, तेच सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. आता पुढचा घटक आहे तुमचा सेल बायोलॉजी आणि बायोटेक, म्हणजे पेशी जीवशास्त्र आणि त्याला म्हणतो काय म्हणतो बायोटेकला म्हणजे जैवतंत्रज्ञान. तर त्यामध्ये स्टेम सेल्स थेरपी काय असते, बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स काय आहे, त्याचे महत्त्व, त्याचा वापर, त्याचा उपयोग काय आहे. त्यानंतर DNA फिंगरप्रिंटिंग कशाला म्हणतात, DNA फिंगरप्रिंटिंग काय असते, तर ते लिहायचं आहे. त्यानंतर हे जे सेकंड पार्ट आहे त्याच्यात ॲप्लिकेशन बेसवरती जास्त क्वेश्चन्स असतात. पुढचा आहे सोशल हेल्थ, सामाजिक आरोग्य म्हणतो. त्या सामाजिक आरोग्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग हेल्थच्या रिलेटेड किंवा हेल्थला अफेक्ट करणारे, हेल्थवरती परिणाम करणारे, आरोग्यावरती परिणाम करणारे फॅक्टर्स, घटक कोणते कोणते, त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांची माहिती तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर ॲडिक्शन, सायबर क्राईम, ॲडिक्शन म्हणजे व्यसन जे म्हणतो आपण त्याला, सायबर क्राईम आहे ना. त्यानंतर हे तीन महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये, फॅक्टर्स अफेक्टिंग हेल्थ, ॲडिक्शन आणि सायबर क्राईम, हे झालं. तर डिझास्टर मॅनेजमेंट, लास्ट टॉपिक आहे तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. हा आपत्ती व्यवस्थापनमध्ये 3-4 घटक आहेत. तर त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ डिझास्टरचे कोणते कोणते प्रकार आहेत, त्यांना मॅनमेड डिझास्टर असेल, नॅचरल डिझास्टर म्हणजे मानवनिर्मित आपत्ती असतील किंवा निसर्गनिर्मित आपत्ती असतील, नैसर्गिक आपत्ती असतील, यांचाच तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. पुढं आहे फर्स्ट एड म्हणजे प्राथमिक जो म्हणतो उपचार, तो काय असतो, प्री पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टरच्या अगोदर आणि डिझास्टरच्या नंतर काय गोष्टी असू शकतात, काय घडू शकतं, हे लिहायचं. नंतर मॉक ड्रिल जे आहे, मॉक ड्रिल असते डिझास्टरमध्ये तुम्हाला रेस्क्यू करण्यासाठी मॉक ड्रिल्स अरेंज केले जातात गव्हर्नमेंटकडून, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. ओके, हे झालं तुमचं पार्ट 2 एकदम व्यवस्थित डिटेलिंगमध्ये. आता काय करायचं, तर तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स असतील किंवा तुमच्या शाळेमध्ये, क्लासमध्ये, ट्युशनमध्ये, जे तुम्ही प्रायव्हेट ट्युशन लावता तिथं तुम्हाला नोट्स दिलेले असतील, तर त्या नोट्स व्यवस्थित रीड करायच्या आहेत, त्या नोट्स व्यवस्थित रिव्हिजन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर नोट्स राहिलेले असतील काढायच्या, काही टॉपिकच्या काही घटकांच्या नोट्स शिल्लक राहिलेल्या असतील, काढलेल्या नसतील तुम्ही, तर त्या नोट्स व्यवस्थित काढून घ्या, शॉर्ट नोट काढा, व्यवस्थित तुमच्या हँडरायटिंगमध्ये तुम्हाला समजेल आणि लास्ट मिनिटला रिव्हिजन करता येईल तुम्हाला. कारण ह्यावेळेस एक दिवस सुट्टी आहे, सायन्स 1च्या नंतर लगेच सायन्स 2 आहे, त्याच्यानंतर लगेच मॅथ, अशा टाईपमध्ये तुम्हाला तो पेपर होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही एकदम काळजीपूर्वक अभ्यास करा. हे जे दिलेले सगळे पॉईंट आहेत, ते पॉईंट तुम्ही या व्हिडिओच्या याच्यामध्येच तुम्ही काय पॉज करून लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनवरती मी या ठिकाणी देतो कुठेतरी, तर ते तुम्ही पॉज करून लिहून घ्या आणि नोट करा ती सगळी पॉईंट. ते सगळे पॉईंट सगळ्या टॉपिकच्या आतली इम्पॉर्टंट पॉईंट आहे ती सगळे. त्यामुळं डिटेल करा आणि रिव्हिजन, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. अभ्यास झाला आहे तुमचा, आता 1-2 तास चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा, चांगली पेपर द्या. ओके, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना तुमच्या शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जर आला तर तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचेल. नाला